हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। सध्या आपण MSCB एक्झामसाठी काही MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत। अकाउंट या विषयाशी किंवा कॉमर्स या विषयाशी रिलेटेड कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला देखील हे MCQ उपयोगाचे आहेत। याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट, कंपनी लॉ हे महत्त्वाचे विषय आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी लॉ आणि अकाउंट याच्यामध्ये दोन्हीमध्ये महत्त्वाचा टॉपिक असलेला कंपनी हा टॉपिक आज आपण याचे थोडेसे MCQ डिस्कस करू। MCQला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। फर्स्ट क्वेश्चन आहे, अ कंपनी हॅज। आता कंपनी टॉपिकचा अभ्यास करत असताना कंपनीचे फीचर्स फार महत्त्वाचे। याच्यामध्ये सेपरेट लीगल एंटायटी, सेपरेट लीगल एंटायटी म्हणजे कंपनी वेगळी असते आणि कंपनीचे ओनर वेगळे असतात। ठीक आहे, कंपनीला कायद्याने एक लीगल एंटायटी, एक कृत्रिम व्यक्ती म्हणून मान्यता दिलेली आहे। ठीक आहे, ती मालकापेक्षा वेगळी आहे। मालक आणि कंपनी हे दोन वेगवेगळे आहेत। ठीक आहे, यालाच म्हणतात सेपरेट लीगल एंटिटी। कायद्याने कंपनीला कृत्रिम व्यक्ती म्हणून, एक व्यक्ती म्हणून मान्यता दिलेली आहे। त्यामुळे एक व्यक्ती जसे करार करू शकतो तशी कंपनी देखील करार करू शकते, खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकते। म्हणजेच कंपनी काय, एक लीगल एंटायटी आहे। ठीक आहे, हे फीचर कंपनीचं बरोबर आहे। त्यानंतर आहे परपेच्युअल एक्झिस्टन्स, म्हणजे कोणतीही कंपनी अस्तित्वात येताना तिचा आधी मेन काहीतरी उद्देश असतो। ठीक आहे, जर आपण प्रायव्हेट कंपनी बघितले तर नफा कमवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो। सार्वजनिक कंपनी बघितले तर सर्व्हिसेस रेंडर करणे किंवा समाजाला सार्वजनिक सेवा प्रदान करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो। प्रत्येक कंपनीचा स्थापनेचा काहीतरी उद्देश असतो। ठीक आहे, म्हणजेच प्रत्येक कंपनी एका विशिष्ट उद्देशाने स्थापन होते। हे देखील कंपनीचं फीचर बरोबर आहे। त्यानंतर लिमिटेड लायबिलिटी। आता कंपनीची लायबिलिटी कशी असते, लिमिटेड असते। एकल व्यापारी संघटना किंवा भागीदारी संघटना, याच्यामध्ये एकल व्यापारी संघटनेमध्ये मालकाची जबाबदारी ही अनलिमिटेड असते। त्याच्यानंतर भागीदारी संघटनेमध्ये देखील भागीदारांची जबाबदारी ही अनलिमिटेड असते। पण कंपनीमध्ये भागधारकांची किंवा मालकाची जबाबदारी ही लिमिटेड असते आणि ती कोणत्या किमतीपर्यंत लिमिटेड असते, त्याने जे कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागांची जी फेस व्हॅल्यू आहे त्या फेस व्हॅल्यू पुरती। उदाहरणार्थ, एका भागधारकाने 10 रुपयाप्रमाणे 10 शेअर्स खरेदी केलेत कंपनीचे। ठीक आहे, XYZ कंपनीचे एका भागधारकाने 10 शेअर्स खरेदी केले 10 रुपयाप्रमाणे, म्हणजेच तो कंपनीला 100 रुपये देणार आहे। ठीक आहे, मग त्याची लायबिलिटी 100 रुपयापुरतीच मर्यादित आहे। ठीक आहे, तो फक्त कंपनीला 100 रुपये देईल, त्याच्यावरती तो एकही रुपया देणार नाही, कारण त्यांनी घेतलेले शेअर्स किती आहेत, 10 शेअर्स 10 रुपयाप्रमाणे। म्हणजेच त्याने फक्त 100 रुपयाचे शेअर्स घेतले, म्हणजे तो कंपनीची लायबिलिटी, त्याची लायबिलिटी किती आहे, त्याची लायबिलिटी फक्त 100 रुपये। ओके, याला म्हणतात लिमिटेड लायबिलिटी। ठीक आहे, आणि हे कंपनीचं महत्त्वाचं फीचर आहे। एकल व्यापारी संघटना, भागीदारी संघटना यामध्ये अनलिमिटेड लायबिलिटी असते। कंपनीमध्ये भागधारकांची जबाबदारी कशी असते, लिमिटेड असते। आता या ठिकाणी बघा, कंपनी हॅज, इथं आपल्याला कंपनीचे 2-3 फीचर दिले। हे तीनही फीचर, सेपरेट लीगल एंटायटी, परपेच्युअल एक्झिस्टन्स आणि लिमिटेड लायबिलिटी, हे तीनही कंपनीचे फीचर्स आहेत। देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दिस। शेअर होल्डर्स आर, शेअर होल्डर्स हे काय असतात, शेअर होल्डर म्हणजे ज्या लोकांनी कंपनीचे भाग खरेदी केलेत त्यांना काय म्हणतात, भागधारक म्हणतात। ठीक आहे, म्हणजे शेअर होल्डर, आणि ते शेअर होल्डर कोण असतात, ते कंपनीचे मालक असतात। ठीक आहे, आता इथे बघा ऑप्शन काय दिले, कस्टमर ऑफ द कंपनी, ओनर ऑफ द कंपनी, क्रेडिटर्स ऑफ द कंपनी अँड नन ऑफ दिस। कंपनीकडून ज्यांनी माल खरेदी केला ते झाले कस्टमर, ज्यांनी कंपनीला माल विकला ते झाले क्रेडिटर, आणि ज्यांनी कंपनीचे भाग खरेदी केले यांना म्हणणार शेअर होल्डर्स, आणि ते कोण असतात, कंपनीचे ओनर असतात। देन बी इज अ करेक्ट आन्सर। नेक्स्ट, हु आर द रिअल ओनर्स ऑफ द कंपनी, कंपनीचे खरे मालक कोण असतात। ठीक आहे, आपण भागधारकांचे प्रकार डिस्कस केलेले आहेत। मी मागे टाइप्स ऑफ शेअर्समध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। याच्यामध्ये आपण समहक्क भाग, अग्रहक्क भाग किंवा इक्विटी शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स हे इन डिटेल हे पॉईंट बघितलेले। याच्यामध्ये जे कंपनीचे भाग खरेदी करतात, कोणते भाग, इक्विटी शेअर्स खरेदी करतात, ते कंपनीचे रिअल ओनर असतात। ठीक आहे, देन ऑप्शन बघा तुम्हाला काय दिले, गव्हर्नमेंट, बोर्ड ऑफ डायरेक्टर, इक्विटी शेअर होल्डर आणि डिबेंचर होल्डर। ठीक आहे, डिबेंचर होल्डर हे कंपनीचे कर्जदार असतात। ठीक आहे, डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे आणि डिबेंचर हे कर्जाऊ भांडवल असतं कंपनीचं, आणि त्यामुळे त्याला कंपनीचे कर्जदार म्हणतात। ठीक आहे, ते कंपनीचे ओनर नसतात।
त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट हे कंपनीचे मालक नसतात, गव्हर्नमेंट एक्सटर्नल पार्टीमध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर, म्हणजे कंपनीचा कारभार सांभाळण्यासाठी शेअर होल्डरनी त्यांचे प्रतिनिधी निवडून दिलेले असतात, यांना डायरेक्टर्स म्हणतात. आणि इक्विटी शेअर होल्डर म्हणजे ज्या लोकांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले, इक्विटी शेअर्स खरेदी केलेले. ठीक आहे. इक्विटी शेअर्स म्हणजे काय? समहक्क भाग. म्हणजेच ज्या भागधारकांना कंपनीच्या भागभांडवलाच्या परतफेडीच्या बाबतीत आणि शेअर कॅपिटल परत मिळवण्याच्या बाबतीत अग्रहक्क नसतो, अशा भागांना इक्विटी शेअर होल्डर, म्हणजे जे प्रिफरन्स शेअर्स नाही आहेत त्यांना इक्विटी शेअर होल्डर म्हणतात. आणि इक्विटी शेअर होल्डर हे हाय रिस्क कॅपिटल मानलं जातं. याच्यामध्ये हे व्यवसायाचे इक्विटी शेअर होल्डर हे व्यवसायाची जोखीम पत्करत असतात आणि त्यामुळेच त्यांना काय म्हणतात? त्यांना कंपनीचे मालक म्हणतात. ठीक आहे. देन रिअल ओनर म्हणल्यावर कोण आलं? इक्विटी शेअर होल्डर. देन सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अ कंपनी इज क्रिएटेड बाय. अ कंपनी इज क्रिएटेड बाय. कंपनी कशी क्रिएट होते किंवा कंपनी स्थापन कशी होते? देन ऑप्शन दिले स्पेशल ॲक्ट ऑफ पार्लमेंट, कंपनीज ॲक्ट, इन्व्हेस्टर मेंबर. ठीक आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनी ॲक्टच्या तरतुदीनुसार ती स्थापन होत असते. ठीक आहे. देन अ कंपनी इज क्रिएटेड बाय कंपनीज ॲक्ट. कंपनीची स्थापना आणि कंपनी कशी चालते, कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच कंपनीज ॲक्ट निर्माण केलेला आणि रिसेंट ॲक्ट कोणता आहे? कंपनीज ॲक्ट 2013. देन बी इज करेक्ट आन्सर. कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये कंपनीज ॲक्ट 2013 हा टॉपिक देखील IMP टॉपिक आहे. याच्यामध्ये कंपनीचे प्रकार, कंपनीचे वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर कंपनीच्या तरतुदी, त्यानंतर टाइप्स ऑफ शेअर्स, डिबेंचर्सचा टॉपिक, हे कंपनी ॲक्टमधले हे सगळे टॉपिक महत्त्वाचे IMP टॉपिक आहे. त्यामुळे एक्झामच्या आधी तुम्ही त्याच्यावर देखील एक नजर टाका. द लायबिलिटी ऑफ मेंबर्स इन अ कंपनी इज. द लायबिलिटी ऑफ मेंबर्स, आत्ताच मी सांगितलं, आपण डिस्कस केला. कंपनीमध्ये मेंबर्स म्हणजे काय? भागधारक, सभासद. ठीक आहे. कंपनीचे जे सभासद असतात त्यांची जबाबदारी, त्यांची लायबिलिटी कशी असते? ऑप्शन दिले लिमिटेड, अनलिमिटेड, स्टेबल आणि फ्लक्च्युएटिंग. लायबिलिटीच्या बाबतीत दोन वर्ड महत्त्वाचे आहेत, एक लिमिटेड, अनलिमिटेड. अनलिमिटेड लायबिलिटी कोणाची असते? एकल व्यापारी संघटना, भागीदारी संघटना यांच्यामध्ये मालकाची जबाबदारी अनलिमिटेड असते. म्हणजेच एकल व्यापारी संघटनेमध्ये मालक किंवा भागीदारी संघटनेमध्ये भागीदार यांची जबाबदारी अनलिमिटेड असते. आणि कंपनीचे जे भागधारक असतात किंवा मेंबर्स असतात त्यांची जबाबदारी लिमिटेड असते. आणि ती किती लिमिटेड असते? त्यांनी जे शेअर्स खरेदी केलेत कंपनीचे त्याची जी फेस व्हॅल्यू आहे तेवढ्यापुरती त्यांची जबाबदारी कशी असते? लिमिटेड असते. उदाहरणार्थ एका भागधारकाने 100 रुपयाचा एक भाग खरेदी केला कंपनीमध्ये, तर त्याची जबाबदारी ही 100 रुपयेच असेल. ठीक आहे. त्याची जबाबदारी फक्त 100 रुपये. त्याने कंपनीला 100 रुपये दिले का त्याची जबाबदारी संपली. ओके. यालाच म्हणतात लिमिटेड लायबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लायबिलिटी ऑफ ए शेअर होल्डर इज लिमिटेड टू डॅश ऑफ द शेअर्स अलॉटेड टू हिम. ठीक आहे. लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर, शेअर होल्डरची लायबिलिटी ही लिमिटेड आहे. किती रुपयापर्यंत लिमिटेड आहे शेअर्सच्या बाबतीत? आता जर समजा कंपनीने एका भागधारकाला 40 शेअर्स दिले, ठीक आहे, आणि त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे? 100 रुपये. तर 40 शेअर्सचे फक्त तो 40 शेअर्सचे तो 100 रुपयाप्रमाणे द्यायला रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. कंपनीला देणं रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजेच त्याची लायबिलिटी किती आहे? 40 शेअर्सचे 100 रुपयाप्रमाणे त्याला किती द्यायचे? त्याला फक्त 4000 द्यायचे. मग त्याची लायबिलिटी किती आहे? 4000. म्हणजे शेअर्सच्या फेस व्हॅल्यू इतकीच लायबिलिटी त्याची आहे. ठीक आहे. इथे काय विचारलं आहे? लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर इज लिमिटेड टू डॅश ऑफ द शेअर्स अलॉटेड टू हिम. त्याला जे शेअर्स अलॉट झाले 40 शेअर्स, त्या शेअर्सची फक्त फेस व्हॅल्यू तो पेड करणार आहे. ठीक आहे. मग त्याची फेस व्हॅल्यू किती आहे तेवढी द्यायला तो लायबल आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स इन अ प्रायव्हेट कंपनी इज. आता कंपनी लॉ विषयाचा अभ्यास करताना कंपनीचे प्रकार आणि त्यांच्यामध्ये मेंबर्सची संख्या हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे. ठीक आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये, पब्लिक कंपनीमध्ये मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स अँड मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स. ठीक आहे. दोन्ही महत्त्वाचे आहेत. इथे प्रश्न काय विचारला? मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स इन अ प्रायव्हेट कंपनी. प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅक्झिमम किती मेंबर्स असतात? 200. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर, 200.
त्यानंतर नेक्स्ट, कॅपिटल ऑफ ए कंपनी इज डिवायडेड इन युनिट विच इज कॉल्ड. कॅपिटल, कंपनीचं कॅपिटल ज्या स्मॉल युनिटमध्ये आपण डिवाइड करतो यालाच काय म्हणतात, शेअर्स. ठीक आहे. शेअर्सची डेफिनेशन काय, जेव्हा कंपनीच्या भागभांडवलाचे छोटे छोटे हिस्से केले जातात, समान हिस्से केले जातात, याला आपण काय म्हणणार, शेअर्स म्हणणार. ठीक आहे. मी शेअर्स या पॉईंटवर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये शेअर्स म्हणजे काय, डिबेंचर म्हणजे काय, शेअर्सचे टाईप काय, तर हे सगळे पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ते व्हिडिओ बघून घ्या, तुमचा हा पॉईंट देखील क्लिअर होईल. इथे काय विचारलं, कॅपिटल ऑफ द कंपनी इज डिवायडेड इन युनिट विच इज कॉल्ड शेअर्स. ठीक आहे. शेअर्स म्हणजे कंपनीचे भाग, कंपनीच्या भागभांडवलाचा लहानात लहान हिस्सा. डिबेंचर म्हणजे काय, कर्ज रोखे. त्यानंतर नेक्स्ट, शेअर होल्डर्स रिसीव्ह फ्रॉम द कंपनी. शेअर होल्डर्स रिसीव्ह फ्रॉम द कंपनी. शेअर होल्डरला, एने जर समजा एका कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले. ठीक आहे. मग आता हे पैसे एचे त्यांनी एका कंपनीला यूज करण्यासाठी दिले. मग एनं जर कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर कंपनी त्याला कंपनीकडून काहीतरी मिळालं पाहिजे. पैसे एच्या मालकीचे आहेत, वापरते कंपनी. ठीक आहे. आपण गृहीत धरलं XYZ कंपनीचे शेअर्स त्यांनी खरेदी केले. मग या कंपनीला जो फायदा होईल त्यातला हिस्सा याला दिला जातो एला. ठीक आहे. कारण याने कंपनीमध्ये पैसे गुंतवलेत, भांडवल गुंतवलंय, म्हणजे हा कंपनीचा सभासद झाला, मेंबर झाला, म्हणजेच तो कंपनीचा मालक झाला. आणि मालकाला कशातून वाटा दिला जातो, नफ्यातून. ठीक आहे. मग XYZ कंपनीला जो प्रॉफिट होईल त्यातून त्याला ठराविक शेअर दिला जाईल. त्याने जेवढे पैसे गुंतवले त्याच्यावर काहीतरी डिव्हिडंड दिला जाईल, त्याच्यावर काहीतरी मोबदला दिला जाईल. यालाच म्हणतात डिव्हिडंड. ठीक आहे. यालाच काय म्हणतात, डिव्हिडंड म्हणजेच लाभांश. शेअर होल्डर्स रिसीव्ह फ्रॉम द कंपनी. शेअर होल्डरला कंपनीकडून काय मिळतं, कंपनीकडून शेअर होल्डरला डिव्हिडंड मिळतो. त्यांनी जे भागभांडवल कंपनीमध्ये गुंतवलेलं आहे त्याच्यावर त्याला लाभांश दिला जातो. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. कंपनीचा प्रॉफिट दिला जातो पण तो लाभांश म्हणून दिला जातो. त्यानंतर नेक्स्ट, इक्विटी शेअर्स कॅन नॉट बी इश्यूड फॉर द पर्पज ऑफ. कंपनी इक्विटी शेअर्स कशासाठी इश्यू करू शकते. आता इश्यू ऑफ शेअर्सचे 2 टाईप आहे, इश्यू फॉर कॅश अँड अदर दॅन कॅश. ठीक आहे. म्हणजेच कंपनी पैसे घेऊन भागांची विक्री करू शकते किंवा पैसे न घेता देखील भागांची विक्री करू शकते. म्हणजे जर समजा कंपनीने एखादी ॲसेट खरेदी केली तर पैसे देण्याऐवजी कंपनी शेअर्स देते. कंपनीला एखाद्या व्यक्तीला पेमेंट करायची आहे, डायरेक्टरला कमिशन द्यायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला कमिशन द्यायचं आहे, किंवा जो ब्रोकर शेअर्स विक्रीसाठी कंपनीने नेमलेला आहे दलाल, त्याला कमिशन द्यायचं आहे. ठीक आहे. मग त्याला कंपनी काय करेल, शेअर्स करेल. म्हणजे कंपनी कॅश घेऊन सुद्धा भाग इश्यू करू शकते किंवा कॅश न घेता देखील भाग इश्यू करू शकते. मग इथे इक्विटी शेअर्स कॅन नॉट बी इश्यूड फॉर द पर्पज ऑफ. मग कंपनी कोणत्या पर्पजसाठी इश्यू करू शकत नाही हे विचारलं. ठीक आहे. कॅश रिसिप्ट म्हणजे पैसे मिळवण्यासाठी कंपनी भाग विकू शकते, इश्यू करू शकते. ठीक आहे. त्यानंतर जर कंपनीला एखादी ॲसेट खरेदी करायची असेल, उदाहरणार्थ कंपनीने 1 लाखाची मशिनरी खरेदी केली. ठीक आहे. आणि ते 1 लाखाला कॅश देण्याऐवजी कंपनीने काय केले, 1 लाखाचे इक्विटी शेअर्स इश्यू केले. ठीक आहे. तरी देखील कंपनीला तो अधिकार आहे, कंपनी ॲसेट परचेस करण्यासाठी देखील शेअर्स इश्यू करू शकते. त्यानंतर रिडम्पशन ऑफ डिबेंचर. आता जर समजा कंपनीकडे 40,000चे डिबेंचर आहेत, आता ह्याचं रिडम्पशन कंपनीला करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 40,000 रुपये कंपनीकडे पाहिजेत द्यायला. जर कंपनीकडे 40,000 नाही तर कंपनी काय करते, कॅश रिसिप्ट, कॅश देऊन 40,000चे शेअर्स विकू शकते आणि ते 40,000 डिबेंचर होल्डरला देऊ शकते. ठीक आहे. म्हणजेच रिडम्पशन ऑफ डिबेंचर, रिडम्पशन म्हणजे परतफेड, डिबेंचरची परतफेड करण्यासाठी देखील कंपनी शेअर्स इश्यू करू शकते. ठीक आहे. आणि लास्ट काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड हा प्रॉफिटमधून दिला जातो. ठीक आहे. कंपनीच्या नफ्यातला जो वाटा भागधारकांना दिला जातो याला डिव्हिडंड म्हणतात. ठीक आहे. आणि डिव्हिडंड हा नफ्यातून दिला जातो, तो काय बाहेरून शेअर्स विकून दिला जात नाही. ठीक आहे. किंवा शेअर्समध्ये दिला जात नाही. शेअर्स ज्या लोकांनी शेअर्स कंपनीचे खरेदी केलेत त्यांना कंपनीच्या नफ्यातला वाटा जो दिला जातो याला डिव्हिडंड म्हणतात. त्यामुळे जर डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तर कंपनीला शेअर्स इश्यू करता येत नाही. देन डी इज अ करेक्ट आन्सर. शेअर्स कशासाठी इश्यू करू शकते कंपनीला कॅशची गरज आहे किंवा फंडची गरज आहे, त्यावेळेस कंपनी शेअर्स विक्री करून त्या ठिकाणी कॅश उभी करू शकते किंवा
कॅश गोळा करू शकते. त्याच्यानंतर परचेस ऑफ असेट, एखादी असेट परचेस करायची असेल तर कंपनी शेअर्स देऊन असेट खरेदी करू शकते. त्यानंतर रिडम्पशन ऑफ डिबेंचरचं रिडम्पशन करण्यासाठी देखील कंपनी शेअर्स इश्यू करू शकते. कंपनीला प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी शेअर्स इश्यू करता येत नाहीत. दंडे इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अ कंपनी मे इश्यू, म्हणजे इथं टाइप्स ऑफ शेअर्सशी रिलेटेड पॉईंट आहे. कंपनी कोणकोणते शेअर्स इश्यू करू शकते? इक्विटी शेअर्स, ठीक आहे, समहक्क भाग. प्रिफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भाग. ज्या भागधारकांना कंपनीमध्ये लाभांश मिळवण्याच्या बाबतीत आणि भांडवल परतफेडीचा दोन्हीच्या बाबतीत अग्रहक्क असतो यांना प्रिफरन्स शेअर्स म्हणतात, ठीक आहे. आणि कंपनी इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स दोन्ही इश्यू करू शकते. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, अ कंपनी कॅन नॉट इश्यू, कंपनी इश्यू करू शकत नाही. आपण टाइप्स ऑफ शेअर्सचा एक व्हिडिओ बघितलेला आहे, त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ शेअर्स इन डिटेल आपण डिस्कस केलेले. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टाइप्स ऑफ शेअर, रेडीमेबल इक्विटी, रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स असतात, ठीक आहे. प्रिफरन्स शेअर्स इक्विटी शेअर्सचे कोणतेच टाईप नाही आहेत, ठीक आहे. प्रिफरन्स शेअर्सचे जवळपास 8 ते 10 प्रकार आहेत. कम्युलेटिव्ह, नॉन कम्युलेटिव्ह, रेडीमेबल, नॉन रेडीमेबल, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल, ठीक आहे. तर हे कशाचे प्रकार आहेत? हे प्रिफरन्स शेअर्सचे प्रकार आहेत. आणि तेच प्रकार डिबेंचरचे देखील आहेत, ठीक आहे. जे प्रिफरन्स शेअर्सचे तेच डिबेंचरचे देखील 8 प्रकार आहेत जवळपास, ठीक आहे. पण इक्विटी शेअर्समध्ये कोणतेच प्रकार नसतात. ओके, कंपनी कॅन नॉट इश्यू सांगितलं. कंपनी रेडीमेबल इक्विटी शेअर्स इश्यू करू शकत नाही. रेडीमेबल प्रिफरन्स शेअर कंपनी इश्यू करू शकते. रेडीमेबल डिबेंचर इश्यू करू शकते. फुल्ली कन्व्हर्टेबल डिबेंचरसुद्धा कंपनी इश्यू करू शकते. इक्विटी शेअर हे फक्त इक्विटी शेअर म्हणूनच दाखवले जातात, ते रेडीमेबल, नॉन रेडीमेबल नसतात. ओके, देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू हुम डिव्हिडंड इज गिवन ॲट द फिक्स रेट इन कंपनी. कंपनीमध्ये डिव्हिडंड कोणाला फिक्स रेटने दिला जातो हे विचारलंय. शेअर्सचे 2 टाईप्स आहेत, इक्विटी शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स. ज्या लोकांनी कंपनीचे इक्विटी शेअर्स घेतलेले यांना म्हणतात इक्विटी शेअर होल्डर. ज्यांनी प्रिफरन्स शेअर्स घेतलेले आहेत त्यांना म्हणतात प्रिफरन्स शेअर होल्डर्स. आणि डिबेंचर होल्डर, ज्यांनी कंपनीचे डिबेंचर खरेदी केले त्यांना म्हणतात डिबेंचर होल्डर. आणि डिबेंचरवर डिव्हिडंड दिला जात नाही, ठीक आहे. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, म्हणजेच कंपनीने कर्ज घेतल्याची कबुली देणारा दस्तऐवज म्हणजे डिबेंचर, ठीक आहे. म्हणजेच हे कर्जाऊ भांडवल असतं आणि कर्जावर व्याज दिलं जातं, ठीक आहे. म्हणजे डिबेंचर होल्डरला इंटरेस्ट दिला जातो, त्यांना डिव्हिडंड मिळत नाही. डिव्हिडंड फक्त इक्विटी शेअर होल्डर, प्रिफरन्स शेअर होल्डरला दिला जातो, ठीक आहे. म्हणजेच डिव्हिडंड हा फक्त शेअर होल्डरला मिळत असतो. कंपनीच्या प्रॉफिटमधून जो हिस्सा भागधारकांना दिला जातो याला डिव्हिडंड म्हणतात, ठीक आहे, लाभांश. मग या लाभांश फिक्स रेटने कुणाला दिला जातो? प्रिफरन्स शेअर होल्डर. प्रिफरन्स म्हणजे काय? प्रायोरिटी, ठीक आहे, अग्रहक्क. मग ही प्रायोरिटी कशाच्या बाबतीत असते? एक तर डिव्हिडंड मिळण्याच्या बाबतीत. प्रिफरन्स शेअर होल्डरला 2 महत्त्वाचे अधिकार असतात. एक तर इक्विटी शेअर होल्डरच्या आधी डिव्हिडंड मिळवणे, आणि दुसरा जेव्हा कंपनी भागाची परतफेड करेल तेव्हा ती परतफेड कंपनीचे कॅपिटल सगळ्यात आधी ह्यांना परत केलं जातं. भाग भांडवल परत करताना आधी प्रिफरन्स शेअर होल्डरला परत केलं जातं, ठीक आहे. म्हणून त्यांना प्रिफरन्स शेअर होल्डर म्हणतात, ठीक आहे. आणि यांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. लिहिताना आपल्याला आठवतं 10% प्रिफरन्स शेअर, ठीक आहे, 20% प्रिफरन्स शेअर. म्हणजेच काय, यांना 10%, ह्या 10%ने ह्यांना लाभांश दिला जाईल, ठीक आहे. कंपनीला दरवर्षी निश्चित दराने या भागधारकांना लाभांश दिला जातो, ठीक आहे. म्हणजे प्रिफरन्स शेअर होल्डरला कोणकोणते अधिकार असतात? इक्विटी शेअर होल्डर्सच्या आधी लाभांश मिळवणे, यांच्या आधी भाग भांडवलाची परतफेड मिळवणे किंवा भाग भांडवल परत मिळवणे, आणि निश्चित दराने लाभांश मिळवणे, हे अधिकार प्रिफरन्स शेअर होल्डरला असतात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. प्रिफरन्स शेअर होल्डर्स हॅव, प्रिफरन्स शेअर होल्डरला काय असतात? फर्स्ट आहे प्रिफरन्शियल राईट ॲज टू डिव्हिडंड ओनली, ठीक आहे. फक्त डिव्हिडंडच्या बाबतीत प्रिफरन्शियल राईट असतो, अग्रहक्क असतो, ठीक आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर प्रिफरन्शियल राईट इन द मॅनेजमेंट. प्रिफरन्स शेअर होल्डर हे कंपनीचे रिअल ओनर नसतात, ठीक आहे. रिअल ओनर कोण असतात? रिअल ओनर असतात इक्विटी शेअर होल्डर, ठीक आहे. आणि त्यामुळे त्यांना मॅनेजमेंटमध्ये, कंपनीच्या व्यवस्थापनात त्यांना सक्रिय सहभाग घेता येतो. प्रिफरन्स शेअर होल्डरला कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेता येत नाही, कारण ते कंपनीचे मालक समजले जात नाहीत. मालक कोणाला म्हणतात? इक्विटी शेअर होल्डरला.
प्रेफरन्स शेअर होल्डरला 2 अधिकार असतात. प्रेफरन्शियल राईट ॲज टू रीपेमेंट ऑफ कॅपिटल ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन ऑफ द कंपनी. कंपनीचं विसर्जन करत असताना, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी ज्यावेळेस कॅपिटलची रिपेमेंट होते त्यावेळेस प्रिफरन्स शेअर होल्डरला आधी पैसे दिले जातात, म्हणजेच त्यांना प्रिफरन्शियल राईट दिला जातो, अग्रहक्क दिला जातो. कशाच्या बाबतीत? रिपेमेंट ऑफ कॅपिटल ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन. ठीक आहे, हा एक अधिकार त्यांना महत्त्वाचा दिला जातो. आणि दुसरा प्रिफरन्शियल राईट ॲज टू डिव्हिडंड. ठीक आहे, अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन ऑफ कंपनी. कंपनीच्या डिव्हिडंड आधी मिळवण्याचा आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल. आता इथं एकच पॉईंट दिलेला आहे तुम्हाला, याच्यामध्ये बघा दोन्ही पॉईंट दिलेले. ठीक आहे, कोणते प्रिफरन्शियल राईट असतात तर त्यांचा एक महत्त्वाचा अधिकार, एक तर त्यांना डिव्हिडंड मिळण्यात प्रायोरिटी असते. डिव्हिडंड देताना इक्विटी शेअर होल्डरच्या आधी प्रिफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड दिला जातो. आणि दुसरा रिपेमेंटचा अधिकार देखील त्यांना असतो, रिपेमेंट ऑफ कॅपिटल ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन. कंपनीचं विसर्जन जर झालं तर त्यावेळी कॅपिटल रिपेमेंट करताना आधी प्रिफरन्स शेअर होल्डरला त्यांचं कॅपिटल परत केलं जातं आणि नंतर उरले पैसे तर इक्विटी शेअर होल्डरला दिले जातात. ठीक आहे, म्हणजे त्यांचे 2 प्रिफरन्शियल राईट कोणते? लाभांश मिळवणे आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल. हे त्यांचे महत्त्वाचे अधिकार आहेत प्रिफरन्स शेअर होल्डरचे. ठीक आहे, दंडी इज करेक्ट आन्सर. तर हे झाले कंपनी या टॉपिकशी रिलेटेड काही महत्त्वाचे क्वेश्चन्स. तर हे तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजमध्ये कंपनी लॉ विषयामध्ये देखील महत्त्वाचे आहेत आणि अकाउंटचा अभ्यास करताना देखील हे पॉईंट महत्त्वाचे. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.